इयत्ता 10वी फर्स्ट टर्म एक्झामिनेशन. सब्जेक्ट इंग्लिश आहे. तर याच्यात कम्प्लीट फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट. डू ॲट डायरेक्टेड मध्ये CORNER कॉर्नर, FOCUS फोकस, HAL इथं आहे लिहिलेलं आहे TH हेल्थ, आणि ट्रॅफिकचं TRAFFIC. तर इथं अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD नुसार लावायचं. तर याच्यामध्ये पहिला सुरुवातीचा शब्द आहे एन्शियंट आहे. परत B वरून बेगर, C आणि D चा नाही त्यामुळे अर्थ आणि फ्रंट. नॉकिंग, किडनॅप्ड, नायटिंग आणि किल्ड. ह्याच्यात आता तुम्हाला के सगळे सेम दिसत. तर त्याच्यानंतर ना के नंतरचा जो शब्द आहे तो बघायचा. मग किडनॅप्ड आहे, आणि मग त्याच्यानंतर किल्ड आहे, मग त्याच्यात नायटिंग आहे, आणि त्याच्यानंतर ना नॉकिंग आहे. तर इथं दिलेलं आहे पंक्चुएट फॉलोइंग सेंटेन्स. जर नाव आहे ते कॅपिटल लेटर मध्ये फर्स्ट लेटर पण कॅपिटल पाहिजे. आणि आता याच्यात मेक 4 वर्ड्स युजिंग लेटर इन वर्ड. आता इथं मिनिंगफुल अर्थ असलेले शब्द घ्यायचे. अनबीटेबल मध्ये बीट आहे, टेबल आहे, एबल आहे, इट आहे. अजून अनेक शब्द याच्यात येऊ शकतात की बॅट सुद्धा येऊ शकतं, नीट येऊ शकतं. राईट द फॉलोइंग वर्ड इन एक्झाम्पल. आता याच्यामध्ये वॉटर जे आहे ते फुल दिलं आहे, तर त्यानुसार डिस्क्रिप्शन असलेले वॉटरचे शब्द घ्यायचे रिलेटेड वर्ड मध्ये. प्युअर वॉटर, फ्रेश वॉटर, इम्प्युअर वॉटर, मिनरल वॉटर, आणि हॉट वॉटर, आणि डर्टी वॉटर. तर इथं कम्प्लीट द वर्ड चेन आहे, तर त्याच्यात नाऊन दिलेली आहे. मग नाऊन टेबल आहे, तर त्याचा लास्टचा शब्द जो आहे तो ई आहे, त्याच्यामुळे एलिफंट होईल. टी जो आहे त्याचा टेप होईल. ई आहे त्याचा ईगल, ई आहे त्याचा इयर, इयर नंतर आरचा रॅबिट, मग टीचा टायगर. असं आपल्याला 4 ते 5 वर्ड मध्ये करू शकतो. त्याच्यानंतर मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे आहे डू ॲज डायरेक्टेड मध्ये. टू टेक केअर ऑफ म्हणजे काळजी घेणे. आपण सेंटेन्स लिहू शकतो की इट इज आवर ड्युटी टू टेक केअर ऑफ आवर फॅमिली. इथं ऍड क्लॉज आहे फॉलोइंग सेंटेन्स मध्ये. तर क्लॉज म्हणजे आपल्याला वाक्य वाढवायचं आहे. वी सॉ अ स्मॉल ट्री, स्मॉल ट्री पाहिलं आपण, तर ते काय आहे त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जाईल. विच वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आता प्रेफिक्स सफिक्स आहे. प्रेफिक्स मध्ये आधी जोडायचा शब्द, सफिक्स म्हणजे नंतर. तर केअर आहे तर केअरफुल होईल, लकीचा अनलकी किंवा लकीली होईल. त्याच्यानंतर ना जो पॅसेज आहे तर त्याच्यात अग्री आणि डिसअग्री. अग्री म्हणजे आपल्याला मान्य आहे, तर सेम टू सेम तसंच वर्ड शब्द असेल, सेंटेन्स असेल तर अग्री लिहा. जर आपले विरुद्ध असतील तर डिसअग्री लिहा. तर त्याच्यासाठी हा पॅराग्राफ आहे. आता याच्यामध्ये डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक स्वामीचं 3 ते 4 सेंटेन्स मध्ये आहे. तर आपण याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक त्याचं लिहू शकतो की स्वामी इज मिस्चिनियस लिटिल किड, 10 years ओल्ड आहे. तो कॅन नॉट स्टे इन वन प्लेस. अजून तो ते हेड स्कूल, इवन वर्स मॅथमॅटिक, आणि तो टॉकेटिव्ह आहे, खाली लिहिलेला आहे. ही डज लर्न थ्रू द हार्श वे, हेही लिहू शकता तुम्ही. आता याच्यानंतरचं जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये नाऊन लिहायचं, पण पॅसेज मधलं शोधून नाऊन फॉर्म. हॅपन आहे तर इथं आपल्याला इथं दिसतंय की हॅपनिंग आहे. पुन्हा थॉट इथं ट्रूथ आहे. वर्क फॉर्म मध्ये हॅटेड आहे त्याचं हेड, थॉटचं थिंक आहे. तर इथे डू एज डायरेक्टेड, दॅट्स मॅजिक ऑफ नारायण. आता तिथं WH करायचं आहे, त्याच्यामुळे WH नारायणचा तो भाग आहे तो सोडून तुम्हाला त्याचा प्रश्न तयार करायचा आहे. दॅट इज द मॅजिक. मग कोणाचं आहे म्हणून हुज मॅजिक दॅट वॉज, दॅट इज वॉज, दॅट्स वॉज. तर स्वामी थिंक दॅट हिज वे ऑफ लिव्हिंग लाईफ. तर एरर लिहायचंय, तर त्याच्यात हिज आहे तो एरर आहे. परत डू यू थिंक दॅट इवन टुडे मोस्ट ऑफ अवर किड टू लिव्ह लाईफ स्वामी वॉज लिव्हिंग. तर इथे येस लिहू शकता तुम्ही, कारण स्वामी सारखे असे अनेक किड आहेत आपल्या ह्याच्यात, म्हणजे मुलं आहेत की त्यांना मॅथ हेट करतात, ते स्कूल गोईंगला हेट करतात, टॉकेटिव्ह असतात, त्यांना एन्जॉय करायला आवडतं, प्ले करायला आवडतं. हे वाक्य आहे ते तुम्ही 6-7 शकता. त्याच्यानंतर इथं आहे ते कम्प्लीट द सेंटेन्सेस आहे. लंगूर रेनबी वॉज लिस्टलेस अँड. कम्प्लीट त्या पॅसेज दिलेला असतो, त्या पॅसेज मध्ये इथे लिहिलेला आहे त्याप्रमाणे तो स्लेस अँड अपियर्स टू बी डेड, हे लिहू शकता तुम्ही. अजून तिथे वाक्य आहेत, त्या वाक्यांप्रमाणे रायटर पॅरेंट सिस्टर हॅड कम आउट वरांडा अँड, इथं लिहिलेले हो का, वरांडा अँड वेअर विटनेसिंग बाय रेस्क्यू ऑपरेशन. परत इथे जे लिहिलेलं आहे की
द बेबी लंगूर्स आय. तर इथं पण उत्तर आहे की बेबी लंगूर्स आय वेअर आयज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय. तर इथं आहे द अनएक्सेप्टेड अटॅक फोर्स द लंगूर टू. तेही पहिल्या वाक्यातच आहे. टू unaccepted attack from unknown quarter forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. हे लिहू शकता तुम्ही. तर इथे जे आहे ते what attempts helped baby langur to revive. तर कोणत्या कोणत्या अटेम्प्ट आहे ते इथं ह्या पॅराग्राफ मध्ये लिहिलेलं आहे की shaky attempts he sat up, baby was stirred and after few shaky attempts he sat up, he was straight, shock started trembling like leaf and wind, टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड सॉब मग क्राय. त्याच्यानंतर त्याला बनाना दिला, ते ट्रॉमा मधून एक्सपिरियन्स आलेला आहे ते लिहू शकता तुम्ही. याच्यानंतर त्यांनी जोड्या जुळ्याचं दिलं. तर शेकी म्हणजे अनस्टेडी, वेल्ड अप म्हणजे रोज द रोज द सरफेस, ट्रॉमा म्हणजे ग्रेट डिस्टेट, मफल्ड म्हणजे मेड द साऊंड क्वालिटीज. बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तर ॲज वेल ॲज जोडायचं, ॲड ऐवजी ॲज वेल ॲज लिहायचं. तर आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. इथं पास्ट परफेक्ट टेन्स करायचं, तर टेक करून टाकायचं. वाय शुड वी शो लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड एनिमल अँड बर्ड. तर याच्याविषयी 5-6 वाक्य लिहायची. ॲनिमल वॉज हॅपीनेस लिहू शकता. दे आर स्पीचलेस लिहू शकता. पुन्हा तुम्ही त्यांच्याविषयी लिहू शकता की दे हेल्प अस इन गार्डनिंग, दे हेल्प टू. पोएट्री दिलेली आहे की दी कम्प्लीट द सेंटेन्स इन द हेल्प ऑफ द पोएम. द चाइल्ड वॉन्ट टू सॉ. इथं सिटी मूनलाईट टू पाहू शकतो. अजून इथेही आलेलं आहे का अकॉर्डिंग टू द चाइल्ड रूट ऑफ हिज विलेज इज गोज टू डार्क सिटी डेली टू वर्क हे लिहू शकता. आणि विलेज रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स हे लिहू शकता तुम्ही. आणि इथे लिहिलेलं व्हॉट डज पोएट विश टू गेट फ्रॉम मून अँड वाय. तर मून कडून त्याला काय काय पाहिजे, तर गिव्ह मी मूनलाईट बास्केटफुल म्हणजे त्याचा प्रकाश मागतोय तो. फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईटच्या बिया मागतोय तो. कशासाठी, कारण की त्याचे वडील जे आहेत ते बाहेरून येतात. तिथं रूट टफ आणि फुल स्नेक्स आणि स्कॉर्पियन नी भरलेलं आहे. नायदर बस नॉर कार फाईल्स आहे. व्हेन फादर रिटर्न होम आय एम स्लीप अस्लीप असं तो सांगतोय, त्याच्यामुळे काळजीने सांगतोय. आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. राईट द नेम्स ऑफ फिगर ऑफ पी. आता स्मॉल डबल आहे म्हणजे रिपीट होत आहे. रिपिटेशन आहे आणि एलिट्रेशन पण आहे. ते यामध्ये तुम्ही रिपिटेशन लिहू शकता रिपीट झालेल्या वर्डमुळे. तर इथे आहे यू स्टार्ट डाईंग. त्याचं ॲप्रिशिएशन सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला टायटल आहे इथं दिलेलं. तर टायटल म्हणजे पोएमचं टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्याच्यानंतर नेम ऑफ पोएट. पोएटचं नाव जे आहे ते खाली लिहिलेलं असतं पब्लो नेरुदा. तर रायमिंग स्कीम आहे त्याची 3 वर्स आहे, कारण इथे जे आहे त्याचा जो पहिला पॅरेग्राफ आहे तो टोटली सगळे वाक्य जे आहेत शेवटचे शब्द रायमिंग वर्ड एकाचाही नाही म्हणून 3 वर्स आहे. त्याच्यानंतर ना आपण सेंट्रल डीम आयडा म्हणजे याच्यातलीच घेऊ शकतो की स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे याच्यातले शब्द वापरू शकतो. साऊंड नॉट लिसन टू साइड ऑफ लाईफ, ट्रॅव्हल, रीड आणि नॉट अप्रिशिएट यू यू डाईंग स्लोली व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम म्हणजे आपले सेल्फ इस्टीम किल नाही केलं पाहिजे वगैरे त्याने लिहिलेलं आहे. तर याच्यातले वाक्य वाचू शकता तुम्ही. आता इथे जे दिलेलं आहे की नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे बाहेरचा पॅसेज दिलाय. तर याच्यामध्ये ग्लान्स थ्रू पॅसेज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. स्पोर्ट अँड गेम्स प्रोव्हाइड अस त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. अपॉर्च्युनिटी ऑफ फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ एन्जॉयमेंट हे लिहू शकता तुम्ही. तर इथं लिहिलेलं आहे द जनरल पॉप्युलेशन शो. इथं लिहिलेलं आहे जनरल पॉप्युलेशन शो डिस्प्लेस टू नीड इंटरेस्ट इन स्पोर्ट अँड गेम्स. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे द स्पोर्ट आर पॉप्युलर अमंग क्लासेस ऑफ पीपल बिकॉज म्हणजे रिझन पण आहे. त्याच्यामुळे स्पोर्ट इन्फ्लुएन्स फिजिकली ॲज वेल ॲज मोरली काइंड स्पोर्ट हे लिहू शकतो त्याचं रिझन. पुन्हा हिपोक्राट्स सेड दॅट. इथं खाली लास्टला हिपोक्राट्स सेड दॅट स्पोर्ट इज प्रिझर्वर ऑफ हेल्थ म्हणजे आपली हेल्थ जी आहे ती चांगली. आपले शब्द वापरून तुम्ही इथं विचारलंय की राईट फॉर बेनिफिट ऑफ स्पोर्ट अँड गेम्स. तर त्या पॅसेज मधले शब्द वापरून तुम्ही लिहू शकता की स्पोर्टमुळे आपली हेल्थ चांगली राहते, स्पोर्टमुळे आपले पॉप्युलर होतो, स्पोर्टमुळे आपल्याला
आपले जॉब पण मिळू शकतो. स्पोर्टने आपण पुढे जाऊ शकतो. स्पोर्टमुळे आपले शरीर व्यवस्थित राहू शकते ते लिहू शकतो. आता अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, तर विरुद्धार्थी शब्द पास्ट, एन्शियंटचा विरुद्धार्थी शब्द मॉडर्न, अनहेल्दीचा हेल्दी, लेसचा मोर हे पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. तर पेसिव्ह व्हॉइस विचारली की गेम्स प्रोव्हाइडर्स ऑपॉर्च्युनिटी ऑफ फिजिकल एक्सरसाइज, तर त्याच्यात गेम्स आहे ईएस जोडलेले म्हणून त्याला आर येणार. म्हणून opportunity of physical exercise are provided to us by games. आणि the sport are popular among classes of people make exclamatory. How sport are popular among all classes in people आपण लिहू शकतो क्वेश्चन हे करू शकतो आपण एक्सक्लेमेटरीला एक्सक्लेमेटरी मार्क देऊ शकतो त्याला. अजून समरी लिहायची म्हणजे जो 4A चा पॅसेज आहे त्याचं 1/3 अप लिहायचं, जे मिनिंगफुल सेंटेन्स आहेत त्याच्यातले घ्यायचे आणि 1/3 भाग लिहून टाकायचं. तर याच्यामध्ये आहे की एनी फॉलोविंग ऍक्टिव्हिटीज इमॅजिन त्यांनी दिलेलं आहे. इथं मुंबईमध्ये अभिलाषा अभिषेक, इमॅजिन दॅट अभिषेक आर मिक्स कंपाऊंड टर्डे मुंबई 4000 आणि 3-4 दिलेला आहे. तर याचा ऍड्रेस वापरून आपण याच्यातला जो आदर्श हायस्कूल अरेंज केलेला आहे एज्युकेशनचा कॉम्पिटिशन, एज्युकेशनल इव्हॅक्युलेशन वॉटर सेव्ह लाईफचा आहे. त्याच्यात फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर आहे. तुम्हाला हवे तर कोणतंही लेटर लिहू शकता. इथं दिलेलं आहे पहिल्यांदा ऍड्रेस लिहायचा आपला इथं वर सगळ्या ज्यांना लिहायचं आहे त्यांनी. प्रिन्सिपल साठी दिलेलं आहे हे फॉर्मल लेटर. आणि याप्रमाणे लिहायचं की टू प्रिन्सिपल आदर्श हायस्कूल. आता समजा पुण्याचा आहे तर पुण्याचा, इथं मुंबईचा दिला तर तुम्ही मुंबईचा पत्ता लिहू शकता. इथे आता सब्जेक्ट दिलेला आहे, जो सब्जेक्ट दिलाय त्यांनी त्यांच्या तो सब्जेक्ट लिहायचा. आणि परत नंतर मग त्याची जी पूर्ण डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी दिलंय त्याच्यानुसार आपण सेंटेन्स तयार करायचे. आणि नंतर युअर फेथफुली स्टुडंट लिहायचं तिथं जे तुम्हाला नाव त्यांनी दिलेले आहे अभिलाष. डब सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर, प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग. तर डायलॉग दिले, जम्बलिंग दिलेले ते आपल्याला सरळ करायचे. तर याच्यात पहिल्यांदा कधी क्वेश्चन विचारतात की डू यू बिलीव्ह इन रुमर्स. रुमर्स म्हणजे तुम्ही अफवांवर विश्वास ठेवता का. तर इथं उत्तर आहे आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग. मग पुन्हा विचारले की व्हाय डोंट यू बिलीव्ह इट, तुम्ही का करत नाही. बिकॉज दे आर बेसलेस, ते बेसलेस आहेत म्हणून. आता इथे डायलॉग आहेत की हू टाइप्स ऑफ विच टाइप्स ऑफ लिहायला पाहिजे की बुक्स डू यू लाईक टू रीड. आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स. वाय डू यू रीड दिस बुक्स. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड एन्जॉयबल. असं त्यांना मत आहे. तुम्ही तुमचं कुठल्याही आवडणारे बुक विषयी लिहू शकता, ऍडव्हान्टेजेस वगैरे. तर राईट मिनिमम 3 मिनिंग वर इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. तुम्ही एक्सचेंज जे आहे ते असं वर जसं 2 दिले तसं 3 एक्सचेंज करून तुम्ही लिहू शकता. तर इथं ड्राफ्टिंग स्पीच दिलेला आहे किंवा त्याला ऑर मध्ये दिलेला आहे की इथं पॅरेग्राफ लिहा यूज ऑफ मोबाईल फोन. तर तुम्ही असं लिहू शकता मोबाईल फोन इज यूज टू लिसन म्युझिक, ह्याच्यातले शब्द घेऊन. मोबाईल फोन इज व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन ऑर टेकिंग देअर व्हॉइस मेल. मोबाईल फोन इज यूज टू SMS our friends or relatives, to wishes. Mobile phones are used to listening radios, news. Mobile phone is also used to interneting the many types of study material, like mobile phones are used to as a computer. Mobile phone is used to social media, to giving on information, listening all type of information from outsource. आणि मोबाईल फोन इज युज्ड फॉर ऑल्सो कॅमेरा. आपल्याला सण उत्सव साजरा करण्यासाठी लिहू शकतो आपण. आणि ऑर मध्ये आहे की वर्बल आणि नॉन वर्बल मध्ये आहे. त्याच्यात डू अँड डोंटचा आहे. तर इथं जिथं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे यू शुड एंटर नेम रजिस्टर, तर हे डज मध्ये येईल. यू शुड पे युअर मंथली अॅन्युअल डूज मध्ये येईल. आणि यू आर नॉट जिथं असेल अलाउड तर तिथं डोंट मध्ये येईल. एक डूजचा पॅरेग्राफ करायचा आणि एक डोंट करायचा. तर आता इथं पण आहेत त्याच्यामध्ये पण जे काही आहेत नॉट टेक हे डोंट मध्ये येईल. यू शुड मेंटेन डू मध्ये येईल. यू आर नॉट डोंट मध्ये येईल इकडं खाली. आणि यू शुड रिटर्न डोज मध्ये येईल. आणि यू शुड नॉट डिस्टर्ब ते डोंट्स मध्ये येईल. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे पॅरेग्राफ करून लिहू शकता. आता न्यूज रिपोर्ट आहे त्याच्यात तुम्ही हेडलाईन करू शकता याप्रमाणे की स्कूल गोईंग गर्ल्स सेव्हर ड्रायव्हिंग. तिथं तुम्हाला ऍड्रेस लिहायचा आहे, पत्ता आणि डेट लिहायची. मग
बाय न्यूज रिपोर्टर लिहायचं. मग येस्टरडे म्हणून देअर वॉज इथं कम्प्लीट द स्टोरी दिलेली आहे. तर असं आता जी स्टोरी मी दिलेली आहे त्याप्रमाणे त्या मुलाचं नाव लिहून तुम्ही स्टोरी तयार करू शकता. ह्याच्यात फक्त मुलाचं नाव लिहू शकता. तर आता इथं आहे ट्रान्सलेशन मराठी मीडियम मध्ये करायचंय. युअर मीडियम म्हणजे आपली, स्माइल म्हणजे हास्य, वरी म्हणजे काळजी, हेरिटेज वारसा, लवली म्हणजे प्रेमळ, नॅचरल म्हणजे नैसर्गिक, कंडिशन म्हणजे परिस्थिती. तर आता इथे लिहिले की कीप आवर हाऊस क्लीन, आपले घर स्वच्छ ठेवा. आय ड्रिंक मिल्क एव्हरीडे, मी दररोज दूध पितो. डोंट मेक नॉईस इन द क्लास, वर्गात गोंधळ किंवा वर्गात आवाज मोठा करू नका. लेट्स गो टू सम हिल स्टेशन, चला आपण फिरायला चांगल्या ठिकाणी जाऊ. असेल फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड, संकट काळी मदत करतो तोच खरा मित्र. हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच संपत्ती.